चला तर आपण आपलं टॉमचं सेकंड लेक्चर स्टार्ट करूया. फर्स्ट चॅप्टरचं सेकंड लेक्चर. काल आपण लिंक्स पाहिलं, कायनेमॅटिक लिंक्स, त्याचे टाईप्स पाहिले. आता आपण बघणार आहोत स्ट्रक्चर. ठीक आहे, स्ट्रक्चर काय राहतं. लिंक कळलं होतं तुम्हाला. लिंक होण्यासाठी दोन महत्त्वाच्या कंडिशन सांगितले होते मी. काय की देअर शुड बी अ रिलेटिव्ह मोशन अँड द बॉडी शुड बी अ रेजिस्टंट बॉडी. ठीक आहे, तर स्ट्रक्चर काय, तर स्ट्रक्चर म्हणजे काय, नंबर ऑफ रेजिस्टन्स बॉडी अटॅच विथ इच अदर अँड देअर इज नो रिलेटिव्ह मोशन. लिंक जे आहे ना तसं स्ट्रक्चर आहे, फक्त लिंक म्हटलं की त्यांच्यामध्ये मोशन होतं, स्ट्रक्चर म्हटलं की मोशन होत नाही. दॅट्स इट. डेफिनेशन बघा. स्ट्रक्चर काय लिहिलं आहे, इट इज अ असेंब्लेज. असेंब्लेज म्हणजे काय, असेंब्ली. हां, असेंब्ली माहिती आहे ना, जोडून येणे सगळे. इट इज अन असेंब्लेज ऑफ द नंबर ऑफ रेजिस्टन्स बॉडी हॅव्हिंग नो रिलेटिव्ह मोशन बिटवीन देम अँड दे आर मीन फॉर ओनली कॅरिंग द लोड. लिंकमध्ये काय सांगितलं होतं की लिंक काय करतात, ते कॅरी द लोड अँड दे ट्रान्समिट द मोशन ना. लिंकचं सगळ्यात महत्त्वाचा पर्पज काय आहे की ते मोशन किंवा फोर्स जे राहतात, जे त्याच्यावर अप्लाय होतात, ते ट्रान्सफर करतात. ठीक आहे. स्ट्रक्चर काय करतं, फक्त लोड सस्टेन करायचं काम करतात, लोड घेऊ शकतात ते, आणि एका पार्टपासून दुसऱ्या पार्टकडे लोड ट्रान्सफर करू शकतात फक्त, है ना. एका मेंबरकडून दुसऱ्या मेंबरकडे लोड ट्रान्सफर करण्याचं काम हे स्ट्रक्चरमध्ये होतं. आता स्ट्रक्चर म्हणजे काय नक्की एक्झॅक्टली, मी काल तुम्हाला बघा रॉडचे एक्झाम्पल सांगितले होते की हा एक रॉड आहे, हा एक रॉड आहे, हा एक रॉड आहे, हा मोशनमध्ये, हा पण मोशनमध्ये, हा पण मोशनमध्ये. याला काय म्हटलं होतं आपण, लिंक. कारण त्या पार्ट्समध्ये काय म्हणून राहिलं होतं, मोशन. ते जे पार्ट्स होते मशीनचे त्यांच्यामध्ये मोशन होत आहे. ठीक आहे. आता इथं जर मी असं सांगितलं की हा एक रॉड आहे, हा दुसरा रॉड आहे, हा तिसरा रॉड आहे, हे तिन्ही रॉड एक दुसऱ्यासोबत अटॅच, आणि हा चौथा रॉड. एक रेक्टँग्युलर रॉडचा बॉक्स बनवून गेला, याच्यावर मी 10 किलोचं वजन ठेवून दिलं, सस्टेन करून जातील ते. काय होतंय की हे 10 किलोचं जे वजन आहे ते ह्या लिंक म्हणजे या रॉडवर येईल. हा जो रॉड आहे, हा रॉड त्याचे वजन आहे ते या दोघांना देईल, है ना. आणि थोडंफार याच्यावर बी आलं तरी येईल. काय केलं, या रॉड्सने फक्त लोड ट्रान्सफर करायचं काम केलं, है ना. यांना काय म्हटलं जातं मग, स्ट्रक्चर. ठीक आहे. जर यांच्यामध्ये मोशन बी राहिलं असतं त्यालाच आपण लिंक म्हटलं असतं. एकदम सिंपल. स्ट्रक्चर म्हणजे काय, तर असे नंबर ऑफ पार्ट्स जे फक्त एक दुसऱ्यासोबत जोडून आहेत आणि त्यांच्यामध्ये फक्त लोड ट्रान्सफर होऊ शकतं, मोशन ट्रान्सफर होऊ शकत नाही. आणि ते पार्ट्स कसे आहेत, दे आर रेजिस्टंट बॉडी. हां, ते लोड ट्रान्सफर करू शकतात विदाउट विदाउट मॅक्सिमम डिफॉर्मेशन. जास्त डिफॉर्म न होता ते त्याची लोड ट्रान्सफर करून देतात. तर अशा टाईपच्या बॉडीजला आपण काय म्हणतोय, स्ट्रक्चर. डेफिनेशन बघा, इट इज असेंब्लेज ऑफ अ नंबर ऑफ रेजिस्टंट बॉडी हॅव्हिंग नो रिलेटिव्ह मोशन बिटवीन देम. लिंक होण्यासाठी रेजिस्टंट बॉडी आणि रिलेटिव्ह मोशन दोन महत्त्वाच्या कंडिशन होत्या. स्ट्रक्चर होण्यासाठी फक्त रेजिस्टंट बॉडी असली पाहिजे, मोशन व्हायला नको, आणि ते फक्त काय करू शकतात, लोड कॅरी करू शकतात. अशा बॉडीजला आपण स्ट्रक्चर असं म्हणतोय. एक्झाम्पल बघा, हे तर तुम्हाला कळलं असेल एक्झाम्पल. याच्यामध्ये फक्त लोड ट्रान्सफर झाला, मोशन तर नाहीच आहे काही ना. इथं एक्झाम्पल बघा, रेल्वेचा ब्रिज. ज्या ब्रिजवरून रेल्वे जाते, रेल्वे गेली किंवा आपला जो साधा ब्रिज बी राहतो, गाडीचं वजन गेलं तर गाडीचं वजन काय होतं, त्या पोल्समध्ये त्याचे बीम लावलेले राहतात खालून, त्यांच्यावर ट्रान्सफर होतो ना. मग ते काय, एक प्रकारचं स्ट्रक्चर आहे. तुमच्या गाडीचं चेसिस काय, एक प्रकारचं स्ट्रक्चर आहे. कारण गाडीवर तुम्ही बसले, गाडीच्या पार्ट्सचं वजन, हे सगळं वजन कोण सहन करतं, स्ट्रक्चर. त्याचा जो चेसिस माहिती आहे ना. चेसिस माहीत नसेल तर मी एखाद वेळेस फोटो टाकून देतो व्हिडिओमध्ये, तुम्हाला कळेल. चेसिस म्हणजे काय राहतं, तुम्ही बघितले असेल बघा एखाद्या गॅरेजवर असे फक्त सायकल पाहिली ना, सायकलची अशी ते 2 रॉड राहतात असं काहीतरी. सायकलचं सगळं पार्ट मोकळे होऊन जातं, पण हे रॉड मोकळे नाही होत, आणि असं ते मागचं कॅरी. हे काय झालं, चेसिस. ढाचा, ज्याला ढाचा म्हणतात ना एकदम सोप्या भाषेत. आपल्या बॉडीला बी काय चेसिस आहे, मधला जो आपला तो स्केलेटन राहतो तो काय चेसिस आहे आपला. त्याच्यावर तर हे सगळं जुळलेलं आहे, चरबी वगैरे, मांस, रक्त विक्त, मधलं काय चेसिस. ठीक आहे. तर काय आपलं, ते आपलं स्ट्रक्चर आहे. ठीक आहे. आणि त्या स्ट्रक्चरवर आपलं हे बाकीचं सगळं सुंदरता दिसते, है ना. तर रेल्वे ब्रिज कळलं. रूफ ट्रस कोणते, रेल्वे स्टेशनवर बघा ते पत्रे टाकलेले राहतात, त्या पत्रांच्या खाली ते असं काहीतरी
ट्रस दिसतो तुम्हाला. जे लोक सिव्हिल वगैरेला असतील तुमच्यामधनं त्यांना तर ट्रसचं मला वाटतं एक चॅप्टर एक सब्जेक्ट होतो वेगळा. आता काहीतरी ते लावलेले नाही राहत का असे वाकड्या तिकड्या पट्ट्या ना, ते वजन ट्रान्सफर करतात एक दुसऱ्यामध्ये असे काहीतरी गुंतलेले राहतात. हे काय राहतं, दे आर ट्रस. ट्रस काय करतं, हा जो वरती पत्रा आहे ना, जो शेड आहे, त्या शेडचं वजन सांभाळायचं काम करणार आहे. लोड ट्रान्सफर करतो, फक्त मोशन होतं का त्याच्यामध्ये नाही. मशीनची फ्रेम, जसं मी तुम्हाला आता सांगितलं, गाडीचं चेसिस म्हणजेच काय, त्याची फ्रेम. हे काय, हे सगळे स्ट्रक्चरचे प्रकार आहे. ठीक आहे. स्ट्रक्चर म्हणजे काय कळलं, स्ट्रक्चरमध्ये असं काही जे स्ट्रक्चरमध्ये काय, स्ट्रक्चर काय सांगू, हां स्ट्रक्चर म्हणजे काय, असं काही की ज्यांच्यामध्ये रिलेटिव्ह मोशन होत नाही आणि ते फक्त लोड ट्रान्सफर करू शकतात. दॅट्स इट. ठीक आहे, त्याला आपण स्ट्रक्चर असं म्हणणार आहे. हे त्याचे एक्झाम्पल आहे. आता आपण नेक्स्ट कन्सेप्ट पाहूया, द डिफरन्स बिटवीन द मशीन अँड द स्ट्रक्चर. तुमच्या कॉलेजवाल्यांचा फेवरेट क्वेश्चन आहे हा, आणि हा 2 मार्क्ससाठी फायनल एक्झाममध्ये PT बऱ्याच वेळेस विचारला पण गेलेला आहे. सिंपल आहे. काय डिफरन्स बिटवीन मशीन अँड द स्ट्रक्चर. मी इथे लिहून देतो आणि 1 बाय 1 पॉईंट आपण एक्सप्लेन करून घेऊ. बघा डिफरन्स कसा आहे. चला डिफरन्स बघूया मशीन आणि स्ट्रक्चर मधला. 3 पॉईंट आहेत आणि चौथा पॉईंट मी एक्झाम्पलचा लिहिला आहे. 2 मार्क्ससाठी जर क्वेश्चन विचारला गेला तर हे 4 पॉईंट लिहायचेच आहे. बघा पहिला पॉईंट काय, मशीन. मशीन काय ट्रान्सफर करू शकतं, मोशन है ना. मग या ठिकाणी काय लिहिलं आहे की पार्ट्स ऑफ मशीन मूव्ह रिलेटिव्ह टू वन अनदर. पार्ट्स ऑफ मशीन म्हणजे कोण आहेत, लिंक. पार्ट्स म्हणजेच कोण, लिंक्स जे राहतात ते एक पार्टपासून दुसऱ्या पार्टकडे त्याचं मोशन ते ट्रान्सफर करतात. किंवा असं समजून घ्या की त्यांच्यामध्ये काय होतं, रिलेटिव्ह मोशन होतं. तर पहिला पॉईंट काय आपला, द पार्ट ऑफ मशीन मूव्ह रिलेटिव्ह टू वन अनदर. स्ट्रक्चर, द मेंबर्स ऑफ स्ट्रक्चर डू नॉट मूव्ह रिलेटिव्ह टू वन अनदर. एकदा जे फिक्स केलं गेलं तर त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये कोणतंही रिलेटिव्ह मोशन होत नाही. पहिला पॉईंट अतिशय सिंपल आहे. मशीन म्हटलं की पार्ट्स, मशीनच्या पार्ट्समध्ये रिलेटिव्ह मोशन होतं, स्ट्रक्चरच्या पार्ट्समध्ये मोशन होत नाही, रिलेटिव्ह मोशन होत नाही, असं बी कोणतंच मोशन होत नाही. दुसरा पॉईंट, द मशीन ट्रान्सफॉर्म द अवेलेबल एनर्जी इंटू सम वर्क. आपल्याला माहिती आहे, आपण मशीनची डेफिनेशनच सुरुवातीलाच पाहिली की मशीन काय करतं, एनर्जी घेईल आणि एनर्जीचं काहीतरी कन्व्हर्जन करणारे युजफुल वर्कमध्ये. स्ट्रक्चर एनर्जीचं कन्व्हर्जन वर्कमध्ये करू शकत नाही. तेच दिलं आहे, इन स्ट्रक्चर नो एनर्जी ट्रान्सफॉर्म इन टू द वर्क. थर्ड पॉईंट, द लिंक ऑफ द मशीन मे ट्रान्सफॉर्म बोथ द पॉवर्स अँड द मोशन. पॉवर्सच्या ऐवजी मी लिहून देतो फोर्स, जास्त करेक्ट वाटेल. The link of the machine may transform force and the link of the machine may transmit both कोण काय काय, फोर्स आणि मोशन दोन्ही ट्रान्सफर करू शकतात. ठीक आहे, फोर्स बी ट्रान्सफर करेल आणि फोर्स ट्रान्सफर केल्यामुळे आपोआप मोशन पण ट्रान्सफर होतं. तर लिंकमध्ये, मशीनमध्ये फोर्स आणि मोशन दोन्ही ट्रान्सफर होतात. तर इथं फक्त काय ट्रान्सफर होतं, फोर्स. फोर्स कसं ट्रान्सफर होतं, सांगितलं ना, लोड ट्रान्सफर होतो. वरच्याचं वजन खालच्यावर, खालच्याचं वजन त्याच्या खालीच्या बेसवर ना. लोड म्हणजेच काय होतं, एक प्रकारचा फोर्स आहे. आपण शिकलेलो आहे, द मेंबर्स ऑफ द स्ट्रक्चर ट्रान्समिट द फोर्स ओनली. किती पॉईंट आहेत मग टोटल, 3च पॉईंट आहे, लक्षात ठेवायचे. पहिल्या पॉईंटमध्ये काय, पहिल्या पॉईंटमध्ये महत्त्वाचा शब्द काय, रिलेटिव्ह मोशन. इथे रिलेटिव्ह मोशन होत नाही. मशीनच्या पार्ट्समध्ये रिलेटिव्ह मोशन होतं, स्ट्रक्चरच्या पार्ट्समध्ये रिलेटिव्ह मोशन होत नाही. मशीन हे काय करतं, एनर्जी ट्रान्सफर करतं कशामध्ये, वर्कमध्ये. काय करणार आहे, ट्रान्सफॉर्म द अवेलेबल एनर्जी इन टू द वर्क. याच्यामध्ये कोणतीही स्ट्रक्चर जे राहतं ते कोणतीही एनर्जी वर्कमध्ये ट्रान्सफॉर्म करू शकत नाही. हे जे लिंक्स राहतात मशीनचे, हे फोर्स मोशन दोन्ही ट्रान्सफर करतात. तर फक्त मेंबर्स जे राहतात स्ट्रक्चरचे ते फक्त फोर्स ट्रान्सफर करू शकतात किंवा लोड ट्रान्सफर करू शकतात. एक्झाम्पल मशीनचं तुम्ही कोणतंही एक्झाम्पल लिहू शकता, जे पण मशीन तुम्हाला माहिती असेल. मी फॅन आणि IC इंजिन दिलेलं आहे. इथं एक्झाम्पलमध्ये रेल्वेचा ब्रिज, रूफ ट्रस, चेसिस ऑफ द व्हेकल हे 3 दिलेले आहेत. ठीक आहे, कळलं आहे. तर दिस इज द डिफरन्स बिटवीन द मशीन अँड द स्ट्रक्चर. सिम्पल आहे, जास्त काही कठीण काहीच नाही याच्यात. ठीक, चला बघा. ओके, नेक्स्ट कन्सेप्ट बघूया, कायनेमॅटिक पेअर. बघा कायनेमॅटिक पेअर काय, जसं नावातच सांगितलंय बघा, पेअरचा अर्थ काय होतो, जोडी है ना. कोणाची जोडी तर तुम्ही तुमचं ठरवून घ्या. तर कायनेमॅटिक पेअर काय असणार आहे बघा. आता इथं आपण यापूर्वी कायनेमॅटिक शब्दासोबत काय पाहिलं होतं, लिंक है ना.
कायनेमॅटिक लिंक पाहिलं होतं आपण, तर दोन लिंकची जोडी, दोन लिंकची पेअर म्हणजे कोणती, काय म्हणणार त्याला, कायनेमॅटिक पेअर. सोप्या भाषेत आणि सरळ, दोन लिंक जे एक दुसऱ्यासोबत अटॅच आहे आणि ते जर रिलेटिव्ह मोशन परफॉर्म करताय तर आपण त्यांना म्हणणार आहे कायनेमॅटिक पेअर. बघून घेऊया एकदा काय लिहिलं आहे डेफिनेशन. द टू लिंक्स और द एलिमेंट ऑफ अ मशीन वेन इन कॉन्टॅक्ट विथ इच अदर, ज्या वेळेस दोन लिंक या एक दुसऱ्यासोबत कॉन्टॅक्टमध्ये असतील, आर सेट टू फॉर्म अ पेअर. काय सांगितलं की जर दोन लिंक एक दुसऱ्याच्या कॉन्टॅक्टमध्ये तर ते काय फॉर्म करतात, पेअर फॉर्म करतात. पुढे बघा, if the relative motion between them is completely or successfully constrained motion. आता हे constrained काय आहे ते आपण नेक्स्ट बघणार आहोत, पण सध्या फक्त एवढं लक्षात ठेवा की जर त्या दोन पेअर मधलं रिलेटिव्ह मोशन जे राहील जर ते कम्प्लिटली किंवा सक्सेसफुली कन्स्ट्रेंट जर असलं तर त्या पेअरला आपण कोणती पेअर म्हणू, मग कायनेमॅटिक पेअर. सांगितलं काय की जर दोन लिंक, समजा ही एक लिंक आहे, ही दुसरी लिंक आहे, दोन लिंक एक दुसऱ्यासोबत जर कॉन्टॅक्टमध्ये आहेत, दोन एक दुसऱ्यासोबत जर अटॅच आहेत, तर त्यावेळेस त्याला काय म्हणणार आपण, पेअर. कायनेमॅटिक पेअर कधी म्हणणार की ज्या वेळेस त्या दोन लिंक मधलं जे रिलेटिव्ह मोशन आहे ते रिलेटिव्ह मोशन कसं राहील, कन्स्ट्रेंट राहील, एकतर सक्सेसफुली कन्स्ट्रेंट राहील, तर त्यावेळेस आपण त्याला काय म्हणू शकतो, देन दॅट पेअर इज कॉल्ड एज अ कायनेमॅटिक पेअर. दोन जर फक्त जोडून राहिलेले दोन लिंक तर फक्त पेअर म्हणा, आणि त्यांच्यामधलं मोशन जर सक्सेसफुली कन्स्ट्रेंट किंवा फक्त कन्स्ट्रेंट असेल तर त्यावेळेस त्याला आपण कायनेमॅटिक पेअर असं म्हणणार आहे. कळलंय? ठीक आहे, पुढे बघूया टाइप्स ऑफ कन्स्ट्रेंट मोशन. चलो ठीक आहे, एवढा पार्ट बघू आपण आजच्या लेक्चरमध्ये. टाइप्स ऑफ कन्स्ट्रेंट मोशन काय, हा एक पार्ट लिहिलेला आहे मी, अजून दोन येते, कम्प्लिटली कन्स्ट्रेंट, एक सक्सेसफुली कन्स्ट्रेंट आणि एक इनकम्प्लिटली कन्स्ट्रेंट आहे. बघा आता काय काय राहतं. कम्प्लिटली कन्स्ट्रेंट मोशन काय असणार आहे बघा. कन्स्ट्रेंटचा अर्थ काय पहिले ते सांगा. कन्स्ट्रेंट म्हणजे काय, जकडलेले ना, जकडून ठेवलेलं, त्याला काय म्हणतो आपण, कन्स्ट्रेंट है ना. कन्स्ट्रेंट म्हणजे काय, ज्याला पकडून ठेवलेलं आहे, जकडून ठेवलेलं आहे, त्याला कन्स्ट्रेंट असा वर्ड वापरला जातो. मग इथं कम्प्लिटली कन्स्ट्रेंटचा अर्थ काय होईल, पूर्णपणे जकडून ठेवलेला, पूर्णपणे एकदम पॅक पकडून ठेवलेलं असं काहीतरी. अशी एखादी लिंक आहे ज्याला आपण पूर्णपणे पॅक करून ठेवलेलं आहे, ज्याला बिचारीला हालचाल करायला जागाच नाही, अशी लिंक, अशा वेळेस त्याला काय म्हणणार तुम्ही, कम्प्लिटली कन्स्ट्रेंट. डेफिनेशन बघूया. डेफिनेशन काय बघा, व्हेन द मोशन बिटवीन अ पेअर इज लिमिटेड टू अ डेफिनेट डायरेक्शन. व्यवस्थित आहे का, व्हेन मोशन बिटवीन द पेअर माहिती आहे आपल्याला, दोन लिंक एक दुसऱ्यासोबत जोडल्या, दोन लिंक एक दुसऱ्यासोबत कॉन्टॅक्टमध्ये, तर काय म्हणणार, पेअर. तर आता या ठिकाणी आपल्याकडे पेअर आहे, आणि पेअर कशी आहे, व्हेन द मोशन बिटवीन अ पेअर इज लिमिटेड टू अ डेफिनेट डायरेक्शन, म्हणजे त्याच्या दोन लिंक एक दुसऱ्यासोबत कॉन्टॅक्टमध्ये होता, त्यांनी दोघांनी मिळून जी पेअर बनवली, त्या पेअरचं मोशन कसं आहे, त्या पेअरचं मोशन लिमिटेड आहे, कुठे, डेफिनेट डायरेक्शनमध्ये. डेफिनेट म्हणजे काय, एका फिक्स्ड डायरेक्शनमध्ये. पेअरचं जे मोशन आहे ते एका डेफिनेट डायरेक्शनमध्ये, एका फिक्स्ड डायरेक्शनमध्ये फिक्स आहे, ते त्याच डायरेक्शनमध्ये मूव्ह होऊ शकतं फक्त, इरेस्पेक्टिव्ह ऑफ द डायरेक्शन ऑफ फोर्स अप्लाइड. तुम्ही समजा जर हा मार्कर आहे, ठीक आहे, आता हा मार्कर जर मी सांगितलं, समजा ही एक लिंक होती, ही दुसरी लिंक आहे, दोघे एक दुसऱ्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्या, दोघांनी मिळून काय फॉर्म करून घेतलं, पेअर. मग या पेअरवर काय करतोय मी आता, फोर्स अप्लाय करतोय कोणत्याही डायरेक्शनमध्ये, पण तरी बी ही पेअर जी आहे ती कशी मूव्ह होणार आहे, एका पर्टिक्युलर डायरेक्शनमध्येच मूव्ह होईल. जसं हा मार्कर आहे, समजा मी जर सांगितलं की हा फक्त हॉरिझॉन्टली मूव्ह होऊ शकतो असा, मग मी इकडून जरी फोर्स अप्लाय केला, वरून जरी फोर्स अप्लाय केला, इथून केला, इन्क्लाइंड केला, असा केला, कुठेही जरी अप्लाय केला तरी या पेअरला फक्त एकच ऑप्शन उरतं, ते म्हणजे मागे पुढे या पद्धतीने. तर ह्या टाईपचं मोशन काय झालं, कन्स्ट्रेंट मोशन. पुन्हा एकदा सांगतोय बघा, दोन लिंक आहे एक दुसऱ्याच्या कॉन्टॅक्टमध्ये, काय बनवतील, पेअर. आणि अशी पेअर, या पेअरचं जे मोशन आहे ते एका डेफिनेट डायरेक्शनमध्ये लिमिटेड करून ठेवलेलं आहे, तर त्याच डायरेक्शनमध्ये मूव्ह होऊ शकतं, इरेस्पेक्टिव्ह ऑफ द डायरेक्शन ऑफ द फोर्स अप्लाइड. कुठंही कोणत्याही डायरेक्शनला फोर्स अप्लाय करा, पण या लिंकचं, या पेअरचं जे मोशन आहे ते एकाच डायरेक्शनमध्ये जर होत असेल तर त्या टाईपच्या पेअरला त्या टाईपच्या मोशनला म्हटलं जातं कम्प्लिटली कन्स्ट्रेंड मोशन. कन्फ्युजन आहे, काहीच ताण घेऊ नका. डायग्राम बघा. डायग्राममध्ये काय दिसतंय, एक रेक्टँग्युलर ब्लॉक घेतलेला आहे, हा एक रेक्टँग्युलर ब्लॉक आहे, आणि त्याला मध्ये एक होल आहे. इथं बघा डॉटेड दाखवलं आहे ना, हे नाही, याचा अर्थ काय आहे, तो मध्ये एक होल आहे.
आणि त्या होलमध्ये समजा असा एक ब्लॉक आहे, आता हा असा एक ब्लॉक असणार आहे आणि या ब्लॉकमध्ये समजा असा एक एवढा मार्कर एवढाच जागा आहे आणि हे बरोबर असंच जाऊ शकतं. तर मी आता इथून फोर्स अप्लाय केला, वरून फोर्स अप्लाय केला, इथून अप्लाय केला, काही ऑप्शन आहे का कुठं जाणार आहे का ते? नाही, तिथंच आहे. जर मी समोरून फोर्स अप्लाय केला तर एकाच डायरेक्शनमध्ये मूव्ह होऊ शकतं आहे फक्त, है ना. अशा पद्धतीने एकाच डायरेक्शनमध्ये मूव्ह होऊ शकते. तर मग हे मोशन कोणतं झालं? कम्प्लिटली कन्स्ट्रेंट मोशन आहे. मी एक व्हिडिओ टाकून दिल्याच्या नंतर तो बघा, तुम्हाला आयडिया येऊन जाईल की हा जो रेक्टँग्युलर ब्लॉक आहे तो फक्त मागे आणि पुढे होऊ शकतोय. ठीक आहे, त्याला दुसरीकडे कुठंच मोशन करायला जागा नाही. तर अशा वेळेस आपण म्हणू शकतो की या टाईपचं मोशन कोणतं राहणार आहे? कम्प्लिटली कन्स्ट्रेंड मोशन. ज्यामध्ये काय होते, आता बघा हा एक पार्ट आहे, हा दुसरा पार्ट आहे, दोघांनी मिळून काय फॉर्म केली? पेयर. ही जी पेयर फॉर्म झालेली आहे त्याच्यामध्ये कुठं जरी फोर्स अप्लाय झाला, कोणत्याही डायरेक्शनमध्ये जरी फोर्स अप्लाय झाला तरी त्या पेयरला किंवा त्या लिंकला एकाच डायरेक्शनमध्ये मोशन करता येतंय. फक्त फॉरवर्ड आणि बॅकवर्ड एवढंच मोशन परफॉर्म करता येतंय. एकच डेफिनेट किंवा फिक्स डायरेक्शनमध्ये मोशन होतंय. तर मग त्याला काही फ्रीडम आहे का इकडे तिकडे फिरण्याचं, आजूबाजू सरकण्याचं? नाही. मग अशा वेळेस आपण याला काय म्हणू? आपण याला जकडून ठेवलेलं आहे, बिचारेचं स्वातंत्र्य जे ते आपण हिरावून घेतलेलं आहे. मग अशा वेळेस या टाईपच्या मोशनला काय म्हणणार तुम्ही? कम्प्लिटली कन्स्ट्रेंड मोशन. ठीक आहे, चला नेक्स्ट टाईप बघूया. सेकंड टाईपचं आपलं कन्स्ट्रेंट मोशनमध्ये सेकंड टाईप आहे आपला इनकम्प्लिटली कन्स्ट्रेंट मोशन. आता बघा, कन्स्ट्रेंटचा अर्थ समजून गेला आहे. कन्स्ट्रेंटचा अर्थ काय होता? जकडलेलं. अशा पद्धतीने जकडून ठेवा त्या पेयरला की त्या पेयरने कुठं जरी फोर्स अप्लाय केला त्याच्यावर तर त्याने एकाच डायरेक्शनमध्ये त्याचं मोशन झालं पाहिजे. इनकम्प्लिटली कन्स्ट्रेंट म्हणजे काय म्हणता येईल? मग एकापेक्षा जास्त डायरेक्शनमध्ये जर मोशन झालं तर त्या टाईपचं मोशन काय म्हणता येईल? इनकम्प्लिटली कन्स्ट्रेंट मोशन. बघा काय लिहिलंय? when the motion between the pair can takes place in more than one direction. संपलं. जर त्या पेयर मधलं मोशन एकापेक्षा जास्त डायरेक्शनमध्ये झालं then the motion is called as a incompletely constrained motion. सिंपल आहे. एका डायरेक्शनमध्ये मोशन झालं तर कम्प्लिटली कन्स्ट्रेंट, एकापेक्षा जास्त डायरेक्शनमध्ये झालं तर इनकम्प्लिटली कन्स्ट्रेंट. एक्झाम्पल बघा इथं. मागच्या वेळेस मी एक रेक्टँग्युलर रॉड कन्सिडर केला होता, रेक्टँग्युलर बार. या ठिकाणी मी सर्क्युलर बार घेतलेला आहे तसाच. तर हा सर्क्युलर बार काय, याच्यावर फोर्स अप्लाय केला तर बघा ऑफकोर्स हा मागे पुढे जाऊ शकतो, है ना. सर्क्युलर का घेतलाय? त्याला गोल फिरवायचा असेल म्हणूनच ना. तर हा असा फिरवता फिरवता गोल बी फिरू शकतो. गोल तर फिरतोच येतो, पण गोल फिरता फिरता मागे पुढे बी चालला जाईल. जास्त बघा तुम्ही बघितलं असेल, जास्त जोरात फिरता फिरता काय ऑब्जेक्ट मागे पुढे होऊन जातो, है ना. तर मग अशा टाईपच्या मोशनला काय म्हणणार आहे आपण? इनकम्प्लिटली कन्स्ट्रेंट मोशन, बिकॉज that object or that pair, that link is performing a motion in more than one direction. तर एकापेक्षा जास्त डायरेक्शनमध्ये जर मोशन होतंय तर आपण त्याला म्हणणार मग इनकम्प्लिटली कन्स्ट्रेंट मोशन. आणि सक्सेसफुली कन्स्ट्रेंट म्हणजे काय रे? बघा हा तर कन्स्ट्रेंट, पण कसं आहे सक्सेसफुली. सक्सेसफुलीचा अर्थ काय होईल? मग स्वतःहून तो कन्स्ट्रेंट नव्हता, पण त्याला आपण काहीतरी असं केलं की जेणेकरून तो कन्स्ट्रेंट बनून गेला. म्हणजे दुसऱ्याचा वापर करून, दुसऱ्याचं काहीतरी यूज करून तो कन्स्ट्रेंट झालेला आहे, है ना. मग अशा टाईपच्या मोशनला काय म्हणणार? सक्सेसफुली कन्स्ट्रेंट. बघा डेफिनेशन काय लिहिली आहे? व्हेन द मोशन बिटवीन द इलेमेंट म्हणून घ्या किंवा लिंक म्हणून घ्या, ठीक आहे. द मोशन बिटवीन द इलेमेंट इज नॉट कन्स्ट्रेंड बाय इटसेल्फ. त्या दोन लिंक मधलं मोशन हे स्वतःहून कन्स्ट्रेंट नाहीये, बट बाय सम अदर. काय लिहिलं आहे की ते स्वतःहून तर कन्स्ट्रेंट नव्हतं, म्हणजे त्या ठिकाणी एकापेक्षा जास्त डायरेक्शनमध्ये मोशन तर होऊन राहिले होते, पण आपण काही दुसरी अशी एक गोष्ट यूज केली जेणेकरून त्याचं मोशन जे दुसरं मोशन होऊन राहिलं होतं ते थांबून गेलं. दुसरं मोशन थांबून गेलं म्हणजे काय? एकाच डायरेक्शनमध्ये मोशन होतंय आता. मग ते काय झालं? इनकम्प्लिटली कन्स्ट्रेंटचं त्याचं कन्व्हर्जन कशात होऊन गेलं? सक्सेसफुली कन्स्ट्रेंटमध्ये. सॉरी, इनकम्प्लिटली कन्स्ट्रेंटचं कन्व्हर्जन त्याचं कशात झालं? कम्प्लिटली कन्स्ट्रेंटमध्ये. मग अशा टाईपच्या मोशनला आपण काय म्हणतो? सक्सेसफुली कन्स्ट्रेंट मोशन. पुन्हा एकदा सक्सेसफुली कन्स्ट्रेंट मोशन म्हणजे आहे काय की असे दोन इलेमेंट की ज्यांच्यामध्ये कॉन्टॅक्ट होता, त्यांनी पेयर बनवली. ते पेयर बनवल्यानंतर त्यांच्यामध्ये जे रिलेटिव्ह मोशन होतं ते रिलेटिव्ह मोशन एकापेक्षा जास्त डायरेक्शनमध्ये होऊन राहिलं होतं. मग एकापेक्षा जास्त डायरेक्शनमध्ये होतं याचा अर्थ काय? ते कोणत्या टाईपचे आहेत? इनकम्प्लिटली कन्स्ट्रेंट आहे. मग मी काय केलं? मी असं एखादं वस्तू वापरली, असं एखादं ऑब्जेक्ट वापरला जेणेकरून त्याचं जे मोशन जे दोन डायरेक्शनमध्ये होऊन राहिलं होतं ते आता दोन डायरेक्शनमध्ये नव्हतं, फक्त एका डायरेक्शनमध्ये होतं. मग अशा वेळेस त्या टाईपच्या मोशनला आपण काय म्हणणार आहे? सक्सेसफुली कन्स्ट्रेंट मोशन. एक्झाम्पल आहे बघा इथं.
हा एक ब्लॉक आहे समजा, किंवा ही फुटस्टेप बेरिंग राहते. बेरिंग तुम्ही आता ज्यावेळेस आपण 5वं चॅप्टर स्टार्ट करू त्याच्यामध्ये तुम्हाला बेरिंग येईल तेव्हा तुम्हाला समजेल. ही फुटस्टेप बेरिंग राहते. या बेरिंगमध्ये काय हा एक शाफ्ट आहे ना. शाफ्ट काय होतोय, फिरतोय असं जोरात, असा फिरतोय है ना. तर फिरताना काय होते, जोरात फिरता फिरता हा मध्ये असा वर बी येऊ शकतो. ह्या जर ब्लॉकमध्ये हा जर ऑब्जेक्ट समजा जोरात फिरतोय तर फिरता फिरता आपोआप असा वर बी येऊ शकतो ना, जोरात एकदम है ना. तर मग हा वर नाही आला पाहिजे म्हणून मी काय केलं, याच्यावर काहीतरी वजन ठेवून दिलं. मग आता इतकं बी वजन नाही ठेवायचं की त्याचं फिरणंच बंद होऊन गेलं पाहिजे. बरं, आता हलकं एक वजन ठेवून दिलं जेणेकरून तो वरती नाही यायला पाहिजे फक्त. मग आता काय होईल, खालच्या खाली फिरत राहील. पहिले काय म्हणून राहिलं, तो गोल फिरता फिरता वर येत होतं. आता काय केलं, वरून थोडंसं वजन ठेवून दिलं जेणेकरून तो आता फक्त खाली फिरतोय आणि वर येत नाही आहे. तर हा जो माझा बोट आहे किंवा हे जे मी वजन ठेवलं, या वजनमुळे हा जो इनकम्प्लिटली कन्स्ट्रेंट मोशन होतं ते आता कम्प्लिटली कन्स्ट्रेंटमध्ये होऊन गेलं. दॅट्स इट. सो हे झाले तुमचे 3 टाईप कन्स्ट्रेंट मोशनचे, कम्प्लिटली कन्स्ट्रेंट, सक्सेसफुली कन्स्ट्रेंट आणि इनकम्प्लिटली कन्स्ट्रेंट मोशन. आज इतकंच ठेवूया, बाकी आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊ.